या इकडे बंगल्यावर या, बंगल्यावर या. तुम्ही कुठे येता? या बंगल्यावर. खाली मुंड्यावर कोण म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. राम्या तुझा कसा काय? खाली मुंड्यावर कोण म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. राम्या तुझा कसा काय? खाली मुंड्यावर. आता कसं नाराबंदी कसं, आता कसं नाराबंदी कसं. विजय असो, सचिन दादा विजय असो. एकच दादा, सचिन दादा. विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण आलो आहोत आणि यामध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये सचिन कांबळे पाटील यांनी आघाडी मारली आणि यामध्ये आता आपल्या बरोबर विद्यमान आमदार सचिन पाटील, नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील हे आहेत. काय मत करतात ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय वाटतं मला विजयासाठी तुम्ही काय सांगाल, कुणाला समर्पित कराल? हा समर्पित स्वर्गीय आमचे नेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना हा माझा विजय समर्पित असेल. काय सांगाल, हे निवडणूक कशी गेली? तुम्हाला मोठी काट्याची टक्कर होती, दोन्ही राष्ट्रवादी गट अजिबात काटेची टक्कर नव्हती. अतिशय सहज सगळा शेतकरी वर्ग, माझा बेरोजगार तरुण वर्ग माझ्या बरोबर होता आणि या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अदृश्य शक्तीमध्ये तुमच्या बरोबर होते. काय सांगाल थोडक्यात यामध्ये? नाही, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. आपल्या बरोबर त्यांच्या मिसेस आहेत, नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मिसेस आहेत. काय मत व्यक्त करतायत त्यांच्या पत्नी आहेत? काय वाटतं तुम्हाला, हा विजय कशा पद्धतीने तुम्ही जल्लोष साजरा करताय? पहिल्यांदाच तुमच्या घरात एक आमदार झालाय आणि आपला पती आमदार बघून तुम्हाला काय वाटतंय? खूप खूप आनंद होतोय. सगळ्या तालुक्याचे खूप आभार, अजितदादांचे आभार. हा विजय रणजितदादांचा, शमशेरदादांचा, अजितदादांचा, सगळ्या